मित्रांनो, दोन प्रकारचे म्युच्युअल फंड्स असतात. पहिले असतात ओपन एंडेड म्युच्युअल फंड आणि दुसरे असतात क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. मित्रांनो, ओपन एंडेड म्युच्युअल फंड जे असतात ना, त्याच्यामध्ये आपण कधी पण पैसा लावू शकतो आणि कधी पण काढू शकतो. आपल्याला कोणती चार्जेस पेनल्टी लागत नाही, काय नाही. पण जे क्लोज एंडेड म्युच्युअल फंड असते त्याच्यामध्ये लॉकिंग पिरियड असते म्युच्युअल फंडचा. 6 महिन्याचा असू शकते किंवा वर्षभराचा असू शकते किंवा 2 वर्षाचा असू शकते. म्हणजे याचा अर्थ आपण त्या म्युच्युअल फंड गुंतवणूक केली, मिनिमम 6 महिने, वर्ष नाही 2 वर्ष जे लॉकिंग पिरियड त्यांचा ठरलेला आहे तितक्यापर्यंत आपण पैसे काढायला नाही पाहिजेत. तरी पण जर आपण त्या म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे काढले तर आपल्या पेनल्टी चार्जेस लागत असतात. पेनल्टी चार्जेस झाली एक्झिट लोड. उदाहरणार्थ पेनल्टी चार्जेस 0.5% ते 2% पर्यंत पेनल्टी चार्जेस असू शकतात. उदाहरण घेऊन तुम्हाला सांगायचं झालं तर समजा तुम्ही एका म्युच्युअल फंड मध्ये क्लोज एंडेड म्युच्युअल फंड मध्ये 1 लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि त्याचा पिरियड आहे 6 महिन्याचा. समजा 6 महिन्यामध्ये तुम्ही पैसे काढायला नाही पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. समजा क्लोज एंडेड आहे आणि तरी पण तुम्ही 4 महिने झाले की तुम्हाला पैशाची गरज पडली, तुम्ही काढले, तर तुम्हाला जवळपास 0.5 ते 2% प्रत्येक म्युच्युअल फंडचा वेगवेगळा एक्झिट लोड असते, तितका तुम्हाला चार्जेस लागणार आणि त्या चार्जेसलाच म्हणतात एक्झिट लोड. त्याच्यामुळे कधी शेअर म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना 2-3 म्युच्युअल फंडचे एक्झिट लोड चेक करायचे, म्हणजे आपल्याला लॉंग टर्म साठी आपल्याला अडचण येणार नाही. जे कमून हे घेत असते समजा पेनल्टी चार्जेस, त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही पैसे गुंतवलेत ना 4-5 महिने तर काय तुम्हाला प्रॉफिट दिसणार नाही, तर लॉंग टर्म साठी गुंतवणूक करा. जर तुम्हाला लॉंग टर्म साठी करायचं असेल तर क्लोज एंडेड मध्ये करा. जर तुम्हाला मदत जर पैशाची गरज पडत असेल तर तुम्ही ओपन एंडेड मध्ये करू शकता, जिथे तुम्हाला कोणती पेनल्टी चार्जेस द्यायची गरज नाही, काय नाही. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला समजलं असेल एक्झिट लोड म्हणजे काय. एक्झिट लोड म्हणजे पेनल्टी असते म्युच्युअल फंडची. व्हिडिओ आवडला असेल तर भेटूत आपण पुढच्या अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.